झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मान्य आहे आपण जी वाट निवडली ती खडतर आहे, बिकट आहे, पण तू जर माझ्या सोबत असशील तर मग काय अडचण आहे? ट्रस्ट मी, तू फक्त माझ्या सोबत राहा, मग तू जगातल्या मला कुठल्याही वाट्यावर चालायला सांग, मी चालेल। नित्य सर, हे समजा बोलायला सोपं आहे, ऐकायला भी बरं वाटतंय, पण परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहित आहे काय? हे बघा, देवी यांना हे समजा नाही चालणार, त्या मला तुमच्या सोबत नाही बघू शकत। त्यांना त्यांच्या मुलासाठी योग्य मुलगी पाहिजे आहे, आणि ती योग्य मुलगी तू आहेस। तू आहेस ती योग्य मुलगी। आई जी माझ्यासाठी मुलगी शोधत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून तू आहेस पारू। आईचा तुझ्यावर किती जीव आहे तुला माहिती आहे ना? देवी आई माझ्यावर जीव लावतात ते वेगळ्या नजरेनं, वेगळ्या नात्यानं। हे बघा, मी त्यांच्यासाठी माझ्या बाची संस्कारी एक बिनाई वाढलेली पोर आहे। मग काय? त्या मला या घरचे सोन म्हणून कधीच बघू शकत नाहीत सर। आणि माझी किती बी इच्छा असली ना तरी हे सपन मी नाही बघू शकत। पारू, तू बरोबर चुकीचा अर्थ लावतेस का? पण इकडे बघ, मला सांग, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आईला तू तिच्या आसपास हवी असतेस। या घरावर कधीही कुठलंही काही संकट आलं तर सगळ्यात पहिली धावून जाणारी तू असतेस, स्वतःची जीवाची पर्वा न करता। प्रत्येकावर इतकं जीव लावतेस, इतकी काळजी घेतेस, इतकं प्रेम करतेस। आईचा, बाबांचा, माझा जीव वाचवलायस तू। तुला सगळ्यांना काय हवं नको ते बघत असतेस। मी ऑफिसला गेल्यावर माझं खाणं पिणं सगळं तू मेंटेन करतेस का? अजून काय आणि किती मोजून सांगू तुला? पण एवढे सगळे गुण असणारी व्यक्ती माझी लाईफ पार्टनर का असू शकत नाही? सांग मला। आणि या सगळ्या गोष्टी माहिती आईला, म्हणून तर ती तुझ्यावर जीव लावते, स्वतःच्या मुलीसारखा जीव लावते ग। आणि तो दिवस दूर नाही जेव्हा ती सून म्हणून सुद्धा तुझा स्वीकार करेल। ट्रस्ट मी। आदित्य सर, हे बघा, दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम मुळे आपलं घर लई संकटातनं गेलं आहे। हरीश सरांसारख्या चांगल्या माणसाला आपण घालवून बसलोय, त्यामुळं आता आपल्या फिरमामुळे अजून एक संकट आलेलं नकोय मला। म्हणून माझं धाडस नाही होत हे सपन बघायचं। अरे पारू, आदित्य सर, मला लई काम आहेत, तुम्ही जा। तुम्ही बोलतो तुझ्याशी पारू। झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।